राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्या त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका. त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साईजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे. काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं. मी इथं उतरलो 8 वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा, म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील. आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो, तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे. पण रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना, त्याला नाही मातीत घातला तर बोला मग. तो रस्ता दाखवावा लागेल. पहिले फोटो ते जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही. जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे, पैसा हिशोब नीट लागला पाहिजे. मी पण 5 पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही, पण जो पैसा दिला जाईल, आता उद्या इथंही पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या, कुठं बळीराम तुटला म्हणत होता, तेही चांगल्या पद्धतीने आपण करू. पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना. कमी येऊन बघू, तुटली कर खुर्ची, मी करून देईल ना, पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. नाही तर इथून 5 दिवशी कुठंतरी थुंकायचं, काहीतरी गुटखा खायचा, काहीतरी खायचं, आणि ते तसं नाही ना चालणार. तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे.